नमस्कार मंडळी. तर मी वैष्णवी तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आशा करते की मस्तच असाल. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळी उठल्यानंतर अगोदर अंघोळ करून देवपूजा करून घेतली आणि सर्वात अगोदर लागली स्वयंपाकाला, कारण मला जायचं होतं स्वामींच्या केंद्रात. तर सर्व कामं बाजूला ठेवली आणि अगोदर स्वयंपाकाला लागली, कारण स्वयंपाक झालेला महत्त्वाचा होता. कारण यायला उशीर होणार आणि जेवण तयार असेल तर बरं पडतं आणि बाकीची कामं मग आल्यानंतर करणार होती. तर मी सगळा स्वयंपाक करून घेतला. डाळ, भात, फ्लावरची भाजी आणि पोळी बनवली होती. आणि अचानक ठरलं माझं, की मला केंद्रात जायचं आहे. कारण मी स्टॉलवरती ज्या मावशी असतात त्यांचा मेसेज बघितला, की राख्या आलेल्या आहेत म्हणून आणि स्टॉक आहे कमी. तर म्हटलं आपण अर्जंटमध्ये जाऊ, दर्शन पण होईल आणि राखीही मिळेल. आणि मग निघालो आम्ही केंद्रामध्ये. तर गेलो, छान दर्शन झालं, पण स्टॉल होता बंद, कारण मावशी गेल्या होत्या जेवायला. आणि दर्शन झालं, सगळं झालं आणि मी तिथे काही फोटो वगैरे घेतला नाही आणि बाहेर आलो आणि मग आठवलं की मला थोडं शूट घ्यायचं होतं. तर पुन्हा गेली मागे, तर मावशीने लॉक लावला होता. म्हटलं ठीक आहे, तसंच शूट घेतलं. पण दर्शन छान झालं होतं आणि मावशी म्हटल्या की ठीक आहे, संध्याकाळी तू कॉल कर, मी तुला सांगते आहे की नाही आहे असं. आणि मग परत आम्ही घरी यायला निघालो. आणि घरी आली आणि खूप कामं पडलेली होती. मग घरातली सर्व कामं आवरली आणि त्यातच वाजले मला 4 वाजले होते. आणि त्यानंतर मग 4 वाजले होते आणि तयारी केली, मग फ्रेश झाली. मग काय चहा, पाणी आणि त्यामध्येच थोडा वेळ गेला आणि थोडा बाहेर चक्कर मारला. बाहेरचं वातावरण छान असतं 4-5 नंतर. मग त्यामुळे फ्रेश वाटतं बाहेर. मग थोडंसं बाहेर चक्कर मारले. मग मुलींचा अभ्यास घ्यायला घेतला. तर लक्ष्मीला फॉक्स ड्रॉ करायचा होता. तर तिला काही एवढं जमत नव्हतं. तर तिला म्हटलं दे, मी काढून देते. तर मी तिला फॉक्स ड्रॉइंग करून दिली आणि ते चेहऱ्यावरती ठेवून आपल्या फेस एवढा तरी त्याचा आकार पाहिजे होता. तर तिला म्हटलं फक्त फेस काढून देते. तर ती म्हटली नाही आई, मला पूर्णच पाहिजे. मग ते पूर्ण काढत बसली आणि त्यामध्ये बराच वेळ गेला. तर अशी काही ती ड्रॉईंग काढली आहे. काही एवढं मला एवढं प्रोफेशनल नाही जमलं, पण मी प्रयत्न केला.
आणि नंतर त्याला कट करून आणि असं त्याला स्टिक लावली आणि ते पण पेपरची स्टिक आहे पण थोडं जाड आहे, मग त्यामुळे ते राहिलं. तर अशी काही तिची ॲक्टिव्हिटी होती. आणि 6:30 झाले होते. मग लगेचच दिवाबत्ती करून घेतली. दिवे लावले, अगरबत्ती लावली आणि बाहेर पण दिवा लावून घेतला तुळशीमध्ये. तेवढ्यात आले होते भाजीवाले काका, तर भाजी घेऊन घेतली आणि बराचसा भाजीपाला माझा संपलेला होता. तर मला जे जे काही लागतं आहे, बटाटे, भेंडी वगैरे, टोमॅटो, फ्लावर, ते सर्व काही घेतलं मी आणि स्वच्छ करून मग ते फ्रीजमध्ये ठेवत होती. आणि आज मला साधंच बनवायचं होतं जेवणामध्ये, खिचडी, शिरा वगैरे असंच साधं काहीतरी. तर मी एवढं काही मग जास्त लगेच स्वयंपाकाला लागली नाही. अगोदर मी फ्रीज स्वच्छ केलं, भाजीपाला व्यवस्थित लावला आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली होती.
तर स्वयंपाक झाला आत्ताच आणि मी थोडं वर आली होती, तर फ्रेश वाटतं वरती. आणि रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत, तर पूर्ण स्वयंपाक पूर्ण झाला आहे. तर आता मी कोशिंबीर जेवणाच्या टायमाला बनवणार आणि थोड्या वेळाने आम्ही जेवण करू. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.